फलंदाजीसाठी येत आहेत भूषण स्पोर्ट्स कडून. बॉलिंग साठी सद्दा अमोल. सेमीफायनलचा पहिला सामना, पहिली लढत, काटो की टक्कर. स्ट्रायकिंग इनला आलेला आहे अमोल, नॉन स्ट्राईकला आहे कालचा हिरो. बॉलिंग साठी आले आहे संदा. अहो पहिला चेंडू, फरानने मात्र चांगली फिल्डिंग केली आहे. फरान स्पोर्ट, भूषण स्पोर्ट वर्सेस फरान स्पोर्ट, आणि फरान सुद्धा खेळत आहे. पुण्याचा सज्ज झालाय संदा टू अमोल असा रंगणारा सामना. चॉप केलाय बॉल, हवेमध्ये चेंडू रनआउटची संधी आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मधून पाहायला भेटते. अलंकार कैते चेलू आधी असं मला वाटायचं माझा मित्र विरोधकांचा बाप आहे, नंतर कळालं हाच तर तो दोन तोंडी साप आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच आपल्याला पाहायला भेटली. वो आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. पेड़ से आम गिरते हैं, लोग तोड़ते हैं, इसलिए आम को अंग्रेजी में मैंगो कहा जाता है. पुन्हा एकदा व्हाईट. धाव संघ झाले 4 धावा फलकावर लगावल्या गेलेत. हो आता मात्र डॉट चेंडू. दुनिया का एकमात्र ऐसा पेड़ है ड्रैगन ब्लड ट्री, जिसे काटने पर खून निकलता है. आणि आता मात्र फर्निचर लॉस, दांडी गोल. कालचा हिरो ठरलाय आज झिरो. फलंदाज बाग टू द पवेलियन. यशस्वी तोच माणूस होतो ज्याच्यावर लिंबू जरी फेकला तरी तो शरबत करून पितो. तोच माणूस यशस्वी होतो. बघूया कोणता खेळाडू यशस्वी होणार आहे याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष. पुन्हा एकदा संदा. स्ट्रायकिंग एनला नवीन बॅटर विघ्नेश. पुन्हा एकदा संदा. राईट आर्म राऊंड द विकेट. संदा टू विघ्नेश. सफल झालाय. डान्स इन द ग्राउंड. 1 धावेसाठी धावसंघ झाले. 5 धावा फलकावर लगावल्या गेले आहेत. खुद की सेल्फी लेने से अच्छा है खुद को ऐसा बनाओ कि लोग आपके साथ सेल्फी ले. धावसंघ झाले आहे. 5 धावा फलकावर लगावल्या गेले आहेत. बॉलिंग साठी नवीन बॉलर राहिल टू अमोल असा रंगणार सामना. नक्कीच या संघाने फायनल मध्ये प्रवेश केला आहे. आडेगावमध्ये होणार टुर्नामेंट मध्ये. तो संघ भूषण स्पोर्ट. नन्हे मुन्नेचे खेळाडू. चॉप केलाय बॉल. बाखवाडावर चेंडू. पंचाने नो चेंडू घोषित केला. नियम क्रमांक 21. कोकिला स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा. विश्वास नक्की साबूत ठेवावा लागेल. आणि पंचाने आता मात्र व्हाईट चेंडू घोषित केलेला आहे. हो चांगले कमबॅक म्हणावं लागेल. राहिल टू अमोल असा रंगणार सामना. सेमीफायनलचा सामना आहे. देखना होगा आज की शाम किसके नाम. आता मात्र बघूया. व्हाइट +1 1+1. किसी ने गालिब से पूछा कैसे हो. गालिब ने हंसकर कहा जिंदगी में गम है, गम में दर्द है, दर्द में मजा है और मजे में हम है. तेच मात्र दाखवून देताना अमोल बॅटिंग करावी लागेल. नक्कीच किस्मत ते बहादुर का, किस्मत सुद्धा बहादुर का साथ देते. 1 धावेर समाधान. धावसंख्या जाईल 10 धावा फलकावर लगावले गेले आहेत.
आणि आता मात्र पंचाने व्हाइट चेंडू जब सामने वाला खुद को मास्टर समझे तो बाजी पलटणं हमारी आदत है दाखवून देतात अमोल. नक्कीच ती बाजी आपण काल पाहिली. सादिकने काय ती बाजी पलटली. धाव संघ झाले 12 धावा फलकावर लगावल्या गेलेत. मत सोचो कि जिंदगी बोझ है, खुश रहो क्योंकि समस्या तो रोज है गुरु. 1.2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. लावा ताकद आम्ही नाही वाकत ते दाखवून देताना काल आपण पाहिली ती मॅच अलंकार सेमीफायनलचा सामना होता. सादिकने मात्र नक्कीच ताकद लावली म्हणून सांगतो लावा ताकद आम्ही नाही वाकत. पुन्हा एकदा चॉप केलाय. प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावेसाठी. IPL इतिहासामध्ये सर्वाधिक पॉवर प्ले मध्ये धावसंख्या 125 धावा हा रेकॉर्ड आहे. धावसंख्या झाले 16 धावा फलकावर लगावले गेले आहेत. ओहो डान्स इन द ग्राउंड. पुन्हा एकदा व्हाईट +1 व्हाईट आणि नो हे भूषण स्पोर्टच्या वाट्याला कालच्यापासून आलेले आहेत. आताशी 9 चेंडू टाकलेले आहेत राहिलने. आता मात्र फर्निचर लॉस जीवनाला श्रीमंतीचा साज असावा पण त्यात संपत्तीचा माज नसावा. कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात. मालक नाही. पाहुणचा संपला की कलनार सुद्धा नाही. स्वतःची राग झाली की माती. नवीन बॅटर जैद बॅटिंग साठी आलाय. जैद सोमवाटकर जौरबाईचा सुपुत्र मैदानामध्ये विराजमान. जैद अफलातूनची भाषा शैली आपण पाहिली. मान लो तो हार है और ठान लो तो जीते गुरु. आणि 12 चेंडू टाकलेले सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. 12 चेंडू. कारण का जेव्हा भूषण स्पोर्ट संघ येतो काल सुद्धा किती चेंडू टाकले गेले सेमी क्वार्टर फायनल सामन्यामध्ये. धावसंख्या झालेत 19. दुष्काळाला 13वा महिना सुरू झालाय. भूषण स्फोट संघ जेव्हा येतो तेव्हा दुष्काळामध्ये 13 महिना सुरू होतो. हो काय चॉप करा बैठक शॉट 4 धावेसाठी. चांगली बॅटिंग करतोय. प्रैक्टिस एक ऐसी चीज है जिसके लिए सामने टाइलेंड भी फेल है. आता मात्र फर्नीचर लॉस. कुछ मजबूरी है साहब वरना श्री कृष्ण जेल में राम वन में और विराज हम परदेश में ना होते. कुछ मजबूरी आहे. आंब्याची फोड आणि कोकणची ओढ कधी संपणार नाही बरोबर ना अलंकार. आंब्याची ओढ आडेगावची जी ओढ आहे ना आंब्याची फोड आणि आडेगावची सलीम ओढ ती कधी संपणार नाही. ओहो चॉप केलाय. धावसंख्या झाली 23-23. जितेश गुलाबकर जिथे कुठे असतील त्यांनी मुख्य व्यासपीठावर यायचं. जितेश गुलाबकर आपल्यापासून कोणाचा अडत असा विचारही मनात आणू नका. इथं पत्त्यातील बादशाह हरवला तर जोकरला सुद्धा बादशाह बनवतात बरं ना विराज. जोकरला सुद्धा आपण पत्त्यामध्ये बादशाह बनवतो. गणेश श्री गणेश हा करतो काय आणि पहिलाच व्हाईट चेंडू. आणि भूषण स्पोर्ट आणि नो आणि व्हाईटचा संबंध भरपूर आलेला आहे. काहीतरी नक्कीच वेगळं पाहायला भेटलं. गोवा 1961 में आजाद हुआ था त्यांची सुद्धा नक्कीच चर्चा होईल. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा शॉप केलाय. फरांच्या मस्तकावर दस्तक घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या झाले 25 धावा. दुनिया का सबसे लंबा टेस्ट मैच साउथ अफ्रीका और इंग्लैंड के बीच 1939 में हुआ था जो करीब 12 दिन तक लगातार चल रहा था. सर्वात मोठा टेस्टचा तो सामना
नवीन बॉलर आलेला आहे साहिल. स्टार्किंग एंडला जैद. छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा. छंद नक्कीच आम्हाला आहे रामाचा, म्हणून आमचा देह आहे मात्र कामाचा. ओहो, बॅक वाला चेंडू. साहिल गोलंदाजीवर स्वार होतोय. चप्पल झाला. ओहो, जैदनी दाखवून दिलं आपला एकच रूल आहे, जिथं आपण चुकत नाही तिथे मी कधीच झुकत नाही. ते मात्र दाखवलं जैद जोंबाटकर. रावण जब मृत्युशैया पर था तो उसने श्री राम से एक बहुत ही अच्छी बात कही कि मैं तुमसे हर मामले में बड़ा हूं, उम्र में बड़ा हूं, बुद्धि में बड़ा हूं, बल में बड़ा हूं. मेरा कुटुंब भी तुमसे बड़ा है, मेरी लंका सोने की है, धन दौलत है, मेरे राज्य भी तुमसे बड़ा है. इनके सबके बावजूद जानते हो क्यों? क्योंकि तुम्हारा भाई तुम्हारे साथ है और मेरा भाई खिलाफ है. अंदरूनी एकता बने रखो. तात्पर्य नक्कीच सांगायचं झालं तर किसी भी पेड़ के काटने का हिस्सा न होता अगर कुराडे के पीछे लकड़ी का हिस्सा न होता. पुन्हा एकदा सज्ज झालाय. शेवटचा चेंडू असेल, निर्णायक चेंडू असेल. जैद समाचार घ्यायचा आहे. शपल झालाय. डान्स इन द ग्राउंड आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. मम्मी म्हणा, मदर म्हणा, आई शब्द जीव आहे. मम्मी म्हणा, मदर म्हणा, आई शब्द जीव आहे. पप्पा म्हणा, डॅडी म्हणा, बाबा शब्दात जाणीव आहे. दीदी म्हणा, सिस्टर म्हणा, ताई शब्दात मान आहे. भाई म्हणा, ब्रो म्हणा, दादा शब्दात वचक आहे. दोस्त म्हणा, फ्रेंड म्हणा, मित्र शब्दात शान आहे. करोड़ का सपना केवल मैच शुरू होने तक ही रहता है. 5 ओवर तो होने के बाद अपना 59 रुपीज वापस कैसे मिलेगा, इसकी खोज में हमारे लड़के लोग रहते हैं. धावसंघ झाले 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा फलकावर लगावल्या गेल्या आहेत. 31 धावा बनवायच्या आहेत. भारत एकमात्र ऐसा देश है जहां के 15 न्यूज चैनल अपने आप को देश का नंबर 1 चैनल कहते हैं. जितेश गुलाबकर जिथे कुठे असतील तरी यायचं जितेश गुलाबकर. नक्कीच नाण्याची पहिली बाजू आपण पाहिली. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सुरुवात आलेला स्ट्रायकिंग एंडला सपमन डाकमाय. सपमंडा संडा. कोशिश तो सबकी जारी है, वक्त बताएगा कौन किस पे बारी है. गुरु, कौन किस पे बारी है. स्ट्रायकिंग एंडला संदा नॉन स्ट्राइकला आहे. अमान बॉलिंग ट्रॅक वर पाहतोय. नन्ना मुन्नासा, मूर्ति लहान पण कीर्ति महान असा बॉलर. विघ्नेश, किसी काम में इतना एक्सपर्ट बनो कि तुम्हें गिराने के लिए कोशिश नहीं बल्कि साजिश करनी पड़ी. बघूया कोणत्या खेळाडूला साजिश असेल याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. आणि आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मॅडन ओव्हर प्रवीण कुमार यांच्या नावावरती आहेत. 14 मॅडन ओव्हर त्यांनी टाकलेले आहेत. नंतर मात्र भुवनेश कुमारकडे आम्ही जाऊ. त्यांनी सुद्धा 13 मॅडन ओव्हर. फरान दादाला विनंती करतो मुख्य बासोड यायचंय. आणि पहिलाच फरान दादाचं स्वागत केलेलं आहे 4 धावेने. पहिला चेंडू पंचांनी सांगायचं निर्णय. आता मात्र वाईट चेंडू. नियम क्रमांक 22. फरान सरांचा संघ आहे फरान स्पोर्ट. त्याच्या माध्यमातून आपण बॅट सुद्धा काल पाहिली, स्पॉन्सरशिप केलेली. धावसंघ झाले
6 धावा आपण पाहिल्या. पुन्हा एकदा 4. आणि मफाकाला आपण पाहिलं 2024च्या IPL मध्ये मफाका होता. नंतर मफाका मात्र परदेशामध्ये गेला, कारण का 10वीची परीक्षा देण्यासाठी मफाका गेला होता. आणि मफाका मात्र त्या युनिव्हर्सिटीमध्ये जबरदस्त अशी टक्केवारी घेऊन मफाका पास झाला होता मित्रांनो. दुनिया का सबसे हिंसक और खतरनाक कुत्ता है रॉटविल, जो कि गुस्सा आने पर शेर से भी भिडता है. आणि इथे मात्र आमचा शेर आहे सपमलीम. लखनदादा चुनेकर यांचं आगमन झालेलं क्रीडा नगरीमध्ये. त्यांना विनंती करतो की मुख्य बॅट्समन लखनदादा चुनेकर आणि आनंद कालेकर. लखनदादा चुनेकर, आनंद कालेकर. पुन्हा एकदा व्हाईट आल्याला पहिला चेंडू व्हाईट पाहतोय. चेंडू टाका व्हाईट, पंचांनी दिला व्हाईट. हवा झाली टाईट. धावसंख्या झाले 13 धावा. जगात धडस केल्याशिवाय कोणाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. धावसंख्या झाले 1 वाजता समाप्तीनंतर 14 धावा फलकावर लगावले गेलेत. हे माझे माझे म्हणून ती पळत होती. आनंददा माझे माझे म्हणून ती पळत होती. घरचे पण गेले घरी, शेवटी एकटीच जलत होती. कलयुग है जनाब. यहाँ एक्टर्स लोग हमें गुटखा खाने को कह रहे और क्रिकेटर्स लोग जुआ खेलने के लिए. कलयुग है. मग तू ऍक्टरांचा ऐकतेस का? बॉय बॅटिंग साठी आलेला अमान सलीम. काही माझे मित्र कामानिमित्त पुण्यात गेले. परवा परवा बघितलं तर हे पिण्यात गेले. आता बघतो तर तंबाखू चुन्यात गेलेत. असे मित्र आमचे पुण्याचे. अहो फलंदाज बाद. अहो का हा सोमनाथ गुलाबकर आडगावचे सपा सरपंच आलेले आहेत. सोमनाथ गुलाबकर युवा पिढीचे नेतृत्व करणारे. त्यांना विनंती करतो मुख्य बॅट्समन यायचं आहे. सोमनाथ गुलाबकर हे सुद्धा आलेले आहेत. नवीन बॅटर आलेला आहे स्वप्नील. स्ट्रायकिंग याला पाहतोय. ओहो चॉप केलाय. प्लेयराच्या मस्तकावर पांडूच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू गेलाय. ट्रॅव्हल झालेला आहे 4 धावेसाठी. बॉन्डी लाईनवर जे खुर्च्या आहेत ते थोडे आतमध्ये घ्यायचे. कफन भी क्या चीज है, जिसने बनाया उसने बेचा नहीं, जिसने खरीदा उसने इस्तेमाल नहीं किया, और जिसने इस्तेमाल किया उसे मालूम ही नहीं है. हा काय गोलंदाजी करतोय. पारस काढायचा रस. उगवतात तारा 5 पंढरीचा पारस. प्रेमात यश नाही. जायचं होतं अमेरिकेला, परंतु स्वारगेट वरून बस नाही. लवकरची टुर्नामेंट जालिंदर पाटील पाहत आहे युट्यूबच्या माध्यमातून. मॅन फॉर पुणे. नाव सांगा झाले 23. पुण्यात चॉप केलाय. पारसने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय.
एपीएल मध्ये 1 नंबरची जी टुर्नामेंट झाली आडेगावामध्ये एपीएल आडे प्रीमियर लीग, आक्सा प्रीमियर लीग, आहान प्रीमियर लीग, आनंद प्रीमियर लीग. धावसंख्या सांगितले 23. आडेगावातील सलीम सर्वात मोठी टुर्नामेंट एपीएल, सर्वात मोठी टुर्नामेंट. बॉलिंग साठी आलेला आहे अमोल आणि ती ऑर्गनाईज केली होती आनंददादा आणि लखनदादा यांनी. एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आतापर्यंत अशी टुर्नामेंट होणे नाही. ओहो 4 धाब्यासाठी नक्कीच फरहान दादा आता मात्र नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. बॅट सुद्धा दिलेली आहे फरहान स्पोर्टच्या माध्यमातून. जिंकला संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. फाइनल संघ गेलेला है. किसी भी मंदिर मजार या चर्च के बाहर बैठा भिखारी इस बात का सबूत है कि अंदर सुनने वाला कोई नहीं. सन्मान चिन्ह भूषण स्पोर्ट यांनी यायचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. भूषण स्पोर्ट यायचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं.